गुड मॉर्निंग. आमच्याकडे दिवस उगवला, की ह्या दोघांची भांडणं चालू होतात. म्हणजे मंथनला एकट्याला खेळायचं असतं आणि मनूला मिळून खेळायचं असतं. पण त्या दोघांचं काय ते जमतच नाही. आता ह्या दोघांचं तर चालूच राहणार आहे. पण मला आणि दीदींना आज परत शॉपिंगसाठी जायचं होतं. आता जेव्हा आपण बाहेर जातो ना, तेव्हा उन्हामुळं किंवा धुळीमुळं काय होतं ना, चेहऱ्यावरती दिवसभरात एकदम तेल जमा होतं आणि मग त्याचा रिझल्ट हा असा पेपरवरती दिसतो. म्हणूनच मी यूज करते फेसेस कॅनडाची स्ट्रोब क्रीम, ज्यामध्ये आहे हायलोरॉनिक ॲसिड आणि शिया बटर, जे स्किनला ग्रीसी न होताना एकदम इन्स्टंट असा ग्लो देतं आणि ग्लिटरसारखं न वाटता नॅचरल वाटतं. त्यानंतर मी वापरते फेसेस कॅनडाची कॉम्फी वाव लिपस्टिक, ज्याचा शेड आहे मॅग्नेटिक. ही लॉंग लास्टिंग आहे आणि लाईट वेट सुद्धा आहे. त्याचाच ॲज अ ब्लश आणि आयशॅडो म्हणून मी वापर केला आणि फक्त 2 प्रॉडक्ट वापरून ही अशी काहीशी तयार झाले आणि नॅचरल लाईटमध्ये हे असं काहीसा ग्लो दिसतोय. त्याच्यानंतर आम्ही सगळे मिळून चाललो होतो शॉपिंगसाठी. थोडीफार मुलांसाठी शॉपिंग करायची होती. त्यांनी ऑफिसला जाता जाताच आम्हा दोघींना सोडलं आणि आतमध्ये जातोय की नाही तोपर्यंत दीदींनी आणि मनूने त्यांची शॉपिंग चालू केली होती. पण शेवटी त्यांनी काहीच घेतलं नाही. आम्ही फक्त आज मंथनसाठी आणि मनूसाठी शॉपिंग केलेली. त्याच्यानंतर मग बिल वगैरे केलं आणि परत येता कुठेतरी जाऊयात म्हणून अजून एका शॉपमध्ये गेलो. तिथे गेल्याच्या नंतरच माझी एक गोड सबस्क्रायबर मला भेटली होती. तिला भेटून खरंच खूप छान वाटलं आणि थोडा वेळ आमच्या गप्पासुद्धा झाल्या. तिथे गेलो होतो तर म्हटलं चला एक टॉप मला आवडलेला म्हणून तो घेतला. येताच थोडीशी पेटपूजा करायची म्हणून मस्त वडापाव खाल्ला. आल्यानंतर आम्ही इतकं जास्त थकलो होतो, कारण मुलांनी आम्हा दोघींना इतका त्रास दिला होता. एवढं थकून सुद्धा ना चेहऱ्यावरचा ग्लो मात्र एकदम आहे तसाच होता आणि शिवाय ना अजिबात तेल वगैरे काही निघत नव्हतं, जसं बाकी प्रोडक्ट्सने निघतं. आणि लिपस्टिकसुद्धा ट्रान्सफर प्रूफ आहे. त्याच्यामुळे मला हे प्रोडक्ट खरंच आवडलेत. तुम्हाला सुद्धा जर हे प्रोडक्ट हवे असतील तर इथे मी टॅगसुद्धा करते आणि सोबतच Amazon, Flipkart, नायकावरती सुद्धा हे अवेलेबल आहेत. तुम्ही शॉप करू शकता. चलो बाय.